नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग तुम्हाला तर माहीतच आहे, माझ्या व्हिडिओमध्ये समजत आहे की आमची यात्रा आहे आणि आमची चाललेली आहे साफसफाई. त्याच्यामुळं काय कामातच दिवस चाललेला आहे, त्याच्यामुळं काय आराम तर काही नाहीच. मग चला तर मग आज काढलेला होता हॉल आणि जिना वगैरे, जिन्याच्या खालचं वगैरे सर्व काढून घेतलं. तर मस्त असं हॉल काढणं चालू होतं. हॉलवरती सोफा वगैरे होता, त्यामुळे त्याच्यावरती घाण जाळे वगैरे पडतील म्हणून त्याच्यावरती कापड वगैरे टाकलं आणि जाळ्या काढायला सुरुवात केली. झाडूने जाळ्या वगैरे काढणं चालू होतं. हात काय पुरत नाही, त्याच्यामुळं सोफ्यावरती चढून चालू होतं. ह्या पिशव्या आम्ही तुम्ही म्हणताल हे कशासाठी लावले, तर चिमण्या बाहेरून येतात आणि त्या कोपऱ्यामध्ये घरटं करतात. चिमण्यांनी खूप अशी घाण तिथं आणून ठेवलेली आहे, म्हणजे घरटं करण्यासाठी ते करत आहे. ती घाण खूप अशी झालेली आहे. ती घाण झाल्यामुळे जास्त तिथं होपा असतात, म्हणजे होपा पण तयार होतात, तर छोटी छोटी किडा असतात. त्याच्यामुळं मग आम्ही चांगली मस्त अशी झाडून घ्यायचं काम चालू होतं. मग काय मुलांचं बी आमच्यामध्ये लुडबुड चालू होती. शंभू म्हणजेच दादा, त्याचं चाललं होतं देवघर वगैरे साफ करायचं. त्यांना काहीतरी काम, सुट्टी होती. सुट्टी म्हणजे शाळा लवकर सुटत होती, त्याच्यामुळे ती घरी लवकरच येत होते. त्याच्यामुळं काही ना काही त्यांचं चालू होतं. इथं लुडबुड करते, तर मग त्यांना एक फिक्स काम दिलं की तपलं त्यांचं चालू होतं. मग काही जिन्यावरची घाण काढायला सुरुवात केली, तर बघा त्याच्या खिडकीमध्ये कशी पाल बसलेली आहे. खूप पाली झालेले आहेत. मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या घरात पाले आहेत का, आणि त्यासाठी काय उपाय करायचा. ही बघा जिन्याखाली कसली घाण निघलेली आहे. इतकी घाण म्हणजे खूप घाण, दुरुळा वगैरे आणि खराब सामान वगैरे साईडला काढलं. आणि त्या धुळीमुळे मला धुळीची ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे रात्रभर ठसका वगैरे, दमछाती झाल्या, म्हणजे असं श्वास बंद झाल्यासारखं होतं. असं गरमी वगैरे जास्त असं गुदमरल्यासारखं होतं, त्यामुळे तोंडाला बांधते. मग काय तिथलं साफ वगैरे केलं. तोपर्यंत ताईंनी फरशा वगैरे पुसून घेतल्या. मग काय मी बाहेर आले आणि बाहेरची साफसफाई म्हणलं आता हातासरशी सगळंच काम करून घेऊया. मग काय बाहेरची साफसफाई चालू केली. बांबूला झाडू बांधला आणि त्या झाडूने काम चालू होतं. कारण का हात वरती काही पोचत नाही आणि झाडू पण काही छोटा, तो हात वरती पोचत नाही. मग मोठा बांबू घेतला आणि त्याला झाडू बांधून सगळे बंगल्याच्या कडेचे जाळ्या काढणं चालू होतं. यात्रेची साफसफाई आमची चांगलीच चालू होती, दामदुमीत. तसं इतर वेळी नवरात्रीच्या वेळी 2-2 रूमात चालू असतात आणि काय काय वेळेस तर हे जाळ्या वगैरे काढायचं बाहेरचं राहूनच जातं, कारण का खूप कंटाळा येतो. पण काय ह्या वेळेस सगळं म्हणजे सगळंच काढलं. मग बघा किती मस्त छान दिसत आहे. ते जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि मग नंतर माझी रूम साफ करायला घेतली. हे घरी होते, त्यांना सुट्टी होते. मग म्हटलं चला लागा मदत करू. काय मग काढले थोडे बॉक्सवरचे खाली आणि केली एवढीशी मदत. म्हणजे बॉक्स काढून झाल्याच्या नंतरनं चाललं सामान वगैरे काढायचं, म्हणजे त्यांचंच सामान वगैरे, कागदपत्रे वगैरे पाहायची काम चालू केलं त्यांनी. मग तेवढेच काम करू लागले मला आणि कपाट वगैरे सरकू लागले, की एवढंच काम त्यांचं. म्हणलं आहे सुट्टी, मदत करू लागतील तर कशाचं काय. दरवेळेस मीच करते, म्हणजे मीच कपाट वगैरे सरकवते, त्यांना काही सुट्टी नसते. त्यामुळे रूम स्वच्छ, म्हणजे ताई त्यांची रूम स्वच्छ करतात आणि मी माझी रूम स्वच्छ करते. मग त्याच्यामुळे आपापलं काम चालू असतं. मग काही नंतर मीच दिवाण वगैरे साईडला घेतला आणि दिवाण वगैरे झटकून वगैरे सगळं झटकून घेतलं मस्त असं. आणि नंतर मग पुसायला घेतलं. चांगलं लायझॉल टाकून सर्व पुसून घेतली. इतकी धूळ झाली होती ना, तरी मी व्हिडिओ जास्त काढला नाही, कारण का कामामुळे दमून जाते आणि व्हिडिओ शूट करायचं काय काय वेळेस लक्षात पण राहत नाही. त्यामुळे मध्ये केर वगैरे काढलेला काही व्हिडिओ आला नाही. मग काय डायरेक्ट फरशी पुसायचाच व्हिडिओ. तर असा गेला आमचा आजचा दिवस. चला तर बाय बाय.